नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला आपण वटसावित्री किंवा वटपौर्णिमा साजरी करतो. सुवासिनी महिलांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत ठेवतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. बघा, यावर्षी 2026 रोजी गरोदर महिलांनी वडपूजा करताना कोणती काळजी घ्यावी, त्यांनी करावे का, याबद्दलची संपूर्ण माहिती पुढील भागात. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला व्रत ठेवून 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाकडे प्रार्थना करतात. आपला पती आणि आपला सुखी संसार सर्व काही ठीक सुरळीत चालावे यासाठी प्रार्थना करतात. नववधू महिलांसाठी तर पहिली वटपौर्णिमा खासच असते. बघा, पण वटपौर्णिमेचा व्रत हा गर्भवती स्त्रियांनी कसा करावा का आणि करायचा असेल तर कोणती काळजी घ्यायची याची माहिती ऐकून घ्या. वटपौर्णिमेच्या काळात जर एखादी महिला गरोदर राहिली आणि वडाची पूजा करावी की नाही याबद्दल प्रश्न असतील तर अखंड सौभाग्यासाठी आणि तिने या दिवशी वडाची फक्त पूजा करायची आहे. तर तिने कोणती काळजी घ्यायची आहे? तिने अगदी कोरडी पूजा करायची. म्हणजे काय करायचं? वडाला दिवा लावून फळे आणि नैवेद्य पूजा इत्यादीच करायचं. मात्र ओटी भरू शकत नाही. लक्षात घ्या, गरोदर स्त्रियांनी ओटी भरायची नाही. आणि कारण गरोदर स्त्रियांनी ओटी भरत नसल्याने केवळ कोरडी पूजा करावी. तसेच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा देखील मारायच्या नाहीत. वटपौर्णिमेला वडाळा दोरा गुंडाळून 7 फेऱ्या मारल्या जातात. पण गर्भवती महिलांनी वडाला फेऱ्या मारायच्या नाहीत. ओटी न भरता अगदी आपली साधीसुधी पूजा करायची. आता गरोदर महिला असताना तुम्ही बघा, खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायची आहे. तुम्ही अगोदर डॉक्टरांना तुमच्या कन्सल्ट करा आणि मगच तुम्ही व्रताचे नियम फॉलो करून तुम्ही बघा हे व्रत ठेवायचे. उपासाला काय खायचं काय खायचं नाही. तर तुम्ही तुमच्या तब्येतीला झेपत असेल तर तुम्ही फळ दूध वगैरे खाऊ शकता. आता सावित्रीने आपल्या सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले. तो हाच दिवस असतो जो ज्येष्ठ पौर्णिमेचा असतो. त्यामुळे सर्व महिलांनी सुखी संसारासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करायची आहे. तुम्ही 7 फेऱ्या मारायच्या नाहीत वडाला. कारण आधीच्या काळातल्या महिलांची मान्यता आहे की झाडाला जर फेऱ्या मारल्या तर आपलं बाळ पोटामध्ये फिरून त्याच्या मानेला आडे पडतात. त्यामुळे नाळेचे आडे पडण्यापेक्षा तुम्ही फक्त आपली कोरडी पूजा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.